सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे महादेवपुरी घाटी पाला डांगिया भेटी। महादेवपूर घाटाच्या ठिकाणी पाला डांगिया आणि स्वामींची भेट झालेली आहे। दुसरी लीळा आहे पुनरुपी सारंग पंडिता भेटी। स्वामी उत्तरपंथे निघाल्यानंतर परत पैठणला आले, सारंग पंडितांना भेट दिली आणि ही शेवटची भेट। नंतर स्वामी कुणालाही भेटले नाही महाराष्ट्रामध्ये। तिसरी लीळा आहे विंझी चाटिया भेटी। विंझ डोंगराच्या घाटाजवळ घाट चढल्यानंतर तिथे चाटेयांची आणि स्वामींची भेट झाली। आणि आजच्या ज्ञानसत्रातील शेवटची लीळा म्हणजे उजनीये अवस्थान। स्वामी उज्जैनला गेले आणि तिथे गेल्यानंतर कोण भेटलं, भक्तजनांना कसं कळालं स्वामी उज्जैनला आहेत, हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील शेवटच्या लीळेमध्ये समजणार आहे। आणि आजची ही जी लीळा आहे ती उत्तरार्धातील एकदम शेवटची लीळा आहे। उत्तरार्ध लीळा क्रमांक 655 इथे उत्तरार्ध संपलं। तर आजच्या ज्ञानसत्रामध्ये उत्तरार्धाची समाप्ती आहे। आणि आजच्या ज्ञानसत्रामध्ये मी 5 लीळा तुम्हाला सांगणार होतो, परंतु मी 4च सांगणार आहे। जे लीळा क्रमांक 651 आहे ती लीळा न सांगितलेलीच बरी आहे असं मला तरी वाटते, आणि म्हणून ती लीळा मी सांगणार नाही, कारण ते लीळा ऐकल्यानंतर तुम्हीही फार दुःखी होणार आणि मलाही दुःख होणार। त्यापेक्षा ती लीळा तशीच ठेवलेली बरी। अशा काही घटना आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकणार नाही, मनाला खिन्न करणारी लीळा आहे, आणि म्हणून एक लीळा मी सोडलेली आहे। उत्तरार्ध लीळा क्रमांक 651 ही लीळा सोडून दिलेली आहे, आणि त्या समोरून जी 652, 653, 654 आणि 655 अशा या 4 लीळा मी तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये सांगणार आहे। आणि आजच्या या सत्राबरोबरच आपलं उत्तरार्ध पूर्ण होणार आहे। उत्तरार्धाची समाप्ती आहे आजच्या ज्ञानसत्रामध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील 4ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील, आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ वद्य सप्तमी बुधवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 23 फेब्रुवारी 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काजळी पडणे म्हणजे काय? दुसरा प्रश्न होता म्लेच्छ म्हणजे कोण? असे 2 प्रश्न मी तुम्हाला कालच्या ज्ञानसत्रामध्ये विचारले होते। त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी जे तुम्हाला लीळा सांगितली दांडिये आरोहण विजय करणे, ही लीळा कुठली आहे? बेलापूर येथीलच आहे। बेलापूरचं जे स्थान आहे, जे मुख्य मंदिर आहे मोठं, त्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक दांडी आरोहण नावाचं स्थान आहे। तर तेच स्थान आहे जिथून स्वामी त्या दांडीमध्ये म्हणजेच पालखीमध्ये बसले होते। त्या स्थानापासूनच देव त्या पालखीमध्ये बसले आणि निघून गेले। तर ते आहे दांडी आरोहण स्थान। आणि कालची मी शेवटची लीळा कोणती सांगितली तुम्हाला? लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 650 दांडी आरोहण विजय करणे। तर ही लीळा त्या स्थानाच्या ठिकाणचीच आहे, जे बेलापूरला दांडी आरोहण नावाचं स्थान आहे। आणि तिथून देव उत्तरपंथे गेले। गेल्यानंतर पुढं काय होते, देव कुठे जातात, पालखीमध्ये बसून तर देव निघून गेले हे आपल्याला समजलं काल, परंतु मध्यंतरी कोणाची भेट होते, देव कुठे कुठे जातात, आजच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला हेही कळणार आहे। स्वामी पैठणवरून उत्तरापंथे कसे गेले, कुणाची भेट घेतली, आणि पैठणमध्ये कोण सर्वात जास्त दुःखिस्त झालं हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। पालाडांगियांची आणि स्वामींची कुठे भेट होते, चाटेयांची आणि स्वामींची कुठे भेट होते, हे तुम्हाला सगळं सविस्तरपणे आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। आणि म्हणून आजचं हे ज्ञानसत्र शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हे 4ही लीळा व्यवस्थित समजतील। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 652।
महादेवपूर घाटी पाला डांगिया भेटी. महादेवपूर येथील जो घाट होता त्या घाटावर पाला डांगियाची आणि स्वामींची भेट झालेली आहे. घाटी पाला डांगिया भेटला. जो महादेवपूरचा घाट होता तिथे स्वामींची आणि पाला डांगियाची भेट झाली. पाला डांगी म्हणजे हे एका सैन्य तुकडीचे प्रमुख होते. जे देवगिरीच्या राजाचं सैन्य होतं त्या सैन्यामधले हे एक अधिकारी होते. त्यांची आणि स्वामींची भेट झाली. तेने गोसावियासी दंडवते घातली श्रीचरणा लागले मग पुसिले. मग पाला डांगिया स्वामींच्या पाया पडतो, साष्टांग दंडवतही घालतो आणि स्वामींना विचारतो, जी जी मिया गोसावियावरी ऐसेनी ऐसे ऐकले ते साच जी. स्वामींच्या ठिकाणी असं काहीतरी गैरकृत्य केलं हे मी ऐकलं, हे खरं आहे का? सर्वज्ञ म्हणतील तुम्ही ऐकले ते साच. स्वामी म्हणतात तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे आणि देखिले तेही साच आणि तुम्ही जे पाहत आहात तेही साच म्हणजे खरं आहे. म्हणून श्रीकंठाकडे रेग दाखवली. श्रीकंठाची रेग दाखवली. रावाची चांचू सारखी तेने म्हणितले, जी जी ते पापी सांडाळ ईश्वरी काही छेद भेद असती. मग दंडवत करुणी निघाला मग गोसावी बिजे केले अंक. स्वामींनी गळ्याकडे ती रेग दाखवली. ज्याप्रमाणे मिठूला म्हणजेच राघवला गळ्याभोवती लाल रेग असते त्याप्रमाणे एक रेग होती स्वामींच्या मानेवरती. रेग स्वामींनी दाखवली त्या पाला डांगियाला. पाला डांगिया म्हणतो खरंच ते लोक पापी आहेत, चांडाळ आहेत ज्यांनी हे काम केलं. आणि ईश्वराच्या ठिकाणी काही छेदभेद असतात का असं पाला डांगिया म्हणतो. आणि मग तो स्वामींना दंडवत करतो. मग स्वामी निघून जातात. पाठभेदानुसार काही वेगळी माहिती आलेली आहे. ती माहिती तळटिपेमध्ये दिलेली आहे. तर तळटिपेचं पण आपण थोडंसं वाचन करूया. काही पाठांमध्ये ही घाटी पाला डांगिया भेटी लीळा झाल्यानंतर वेगळी लीळा आलेली आहे. ती लीळा मी तुम्हाला सांगतो. जो प्रसंग घडला भटोबासांच्या संदर्भामध्ये तो प्रसंग आलेला आहे. तो प्रसंग पुढील प्रमाणे. भटावस्था प्रकटने. भटोबासांच्या मनामध्ये अवस्था प्रकट झाल्या. तो भट तेथ आले. भटोबास आले आणि भटोबासांसमोर त्या जोगी आणि जोगिनीने असं सांगितलं की आम्हाला साक्षात गोरक्ष भेटला. नंतर पाला डांगिया पण भेटला भटोबासांना. पाला डांगियाने सांगितलं की स्वामी आम्हाला महादेवपूरच्या घाटावर भेटले. आणि मग भटोबासांना असं वाटते की चला आपणही जाऊ घाटावर, देव भेटतील आम्हाला. येतुकेनी भटी घाटू चढता तांबूळ देखिले. घाट चढत असताना स्वामींनी तांबूळाचा त्याग केलेला होता. ते तांबूळ दिसलं. भटोबास म्हणतात हे तर आमच्या स्वामींचं तांबूळ आहे. म्हणून भटोबास नमस्कार करतात त्या तांबूळाला. भटोबासांना अवस्था प्रगटते. थोडं समोर जातात, परिसर पाहतात. अजून डोळे भरून येतात भटोबासांचे. आणि असे डोळे भरून आल्यानंतर त्या दुःखामध्ये भटोबास रस्ता चुकतात. मग आभयचा घाटूवरी गेले. आभय नावाचा घाट होता त्या घाटावर गेले भटोबास. मग भटी म्हणितले. मग भटोबास म्हणतात गोसावी श्रीप्रभूची चिंता करीत होते. भटोबासांना वाटते स्वामी श्रीप्रभू महाराजांची चिंता करत होते तर मग ते रुद्धपूरला गेले असतील. आणि मग भटोबास रुद्धपूरकडे निघतात. मग दुःखाक्रांत रुद्धपुरासी आले ते गोसाविया ते न देखती. रुद्धपूरला आले भटोबास रडत रडत. किती लांबचा पल्ला आहे पायी पायी जाण्यासाठी. कुठे हा महादेवपूरचा घाट संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि कुठे रुद्धपूर. तेवढ्या लांब भटोबास उपवाशी पायी पायी पायपीट करत गेलेले आहेत. आणि रुद्धपूरला गेल्यानंतर पाहतात तर काय, रुद्धपूरमध्ये देव नव्हते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना भेटले नाही रुद्धपूरमध्ये. मग अवस्था प्रगटली. मग अत्यंत दुःखिस्त झाले. खूपच दुःख झालं. मग भानखेडियासी आले. आणि मग भानखेडीला येऊन पडले भटोबास. तुम्ही विचार करा भटोबासांच्या जीवनामध्ये काय आहे हो. देवाच्या सन्निधानी होते पण दुःखच दुःख आहे. काही मोजके वर्ष गेले आनंदामध्ये, त्यामध्ये पण देवानी त्यांना शिक्षा दिली, दुःख दिलं. रुद्धपूरला पाठवलं 6 महिने. 6 महिने पुन्हा दुःखिस्त होते. देवापाशी आले तर पुन्हा मग देवाने त्यांना दंड केला, शिक्षा केल्या, व्यापार केला. भटोबासांनी व्यापार केला त्यामध्ये त्यांना दुःख झालं नाही. पण ज्यावेळेस भटोबासांना देवांनी सांगितलं की आमच्या जवळ यायचं नाही, औसांना सांगितलं दरवाजे बंद करा. नाथोबांना आणि भटोबासांना बिलकुल आमच्या जवळ येऊ द्यायचं नाही. औसांनी लगेच जाऊन दरवाजे बंद केले. त्यावेळेस किती दुःख झालं. म्हणजे भटोबासाचं जीवन फार खडतर गेलं. काही वर्ष जर सोडले तर आयुष्य दुःखामध्ये गेलं. लहानपणी काही शास्त्रांचं अध्ययन करत होते तर लहानपणी पण परिवारामध्ये दुःख मिळालं. वडील वारले. कसे तरी मोठे बंधू व्यापार करायचे, घर खर्च धकवायचे. मोठे बंधू पण मेले. दरोडेखोरांनी मारून टाकलं, लुटलं त्यांना. मग पुन्हा जीवनाला कलाटणी मिळाली भटोबासांच्या. आणि भटोबास एकदम सप्तव्यसनी दरोडेखोर झाले. कुठे गेले तिथे दरोडे टाकायचे, सप्तव्यसन करायचे. असं व्यसन कोणतं नव्हतं की त्यांनी केलं नाही. एकदम जीवनामध्ये
अशी वेळ आली त्यांच्या की तिथून ते आता परत सुधरतील अशी कोणी अपेक्षाही करत नव्हतं. आई पण दुःखिस्त होती, बहिणी पण दुःखिस्त होत्या. आणि मग योगायोगाने रामदेवाचा योग आला. रामदेव भेटले. रामदेवाने स्वामींपाशी आणलं आणि कुठेतरी त्यांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. आणि ती स्थिरता फक्त 3-3.5 वर्ष टिकली. पुन्हा दुःखच दुःख. कशाचं दुःख? मध्यंतरी काही भक्तजन वारले, त्याचंही दुःख होतं. बाईसा वारल्या, त्यांचंही दुःख होतं. संतोख वारले, त्यावेळेसही दुःख केलं. भरपूर दुःख आलं. बाईसा वारल्यानंतर तर खूपच दुःख झालं. स्वामींची सेवा व्यवस्थित होत नव्हती. एका कोपऱ्यात जाऊन रडत बसत होते की काय करावं, देवाची सेवा व्यवस्थित होत नाही. औसा तसं कच्चं जेवायला देते देवाला, कधी करपलेलं, कधी कच्चं, कधी काही कधी काही. लखुबाईसा तशी. लखुबाईसा व्यवस्थित देवाला जेवण देत नव्हती, व्यापार व्यवस्थित करत नव्हती. म्हणजे सन्निधानामध्ये होते तरी पण दुःखच होतं. आणि आता देवच सोडून गेले, मग तर दुःखाचा पारावारच राहिला नाही. दुःखच दुःख जीवनामध्ये उरला आता. आणि तुम्ही सांगा, असा व्यक्ती काय करेल? डोंगरामध्ये जाऊन पडणार नाही तर काय करणार? शेवटी भटोबास दुःखामध्ये भानखिडीच्या डोंगरामध्ये जाऊन पडतात. आणि त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये जे गाई वासरं यायचे चरायला, त्या गाई वासरांमागे जे गोपाळ यायचे, त्या गोपाळांनी महादाईसांना ठाव ठिकाणा सांगितला भटोबास कुठे आहेत. त्यावेळेस भटोबास सापडले. अक्षरशः भटोबासांच्या अंगावर वाळवी चढली होती. कोणी त्याला उधळी म्हणते, कोणी वाळवी म्हणते, कोणी वळंबा म्हणते. जसं शेतामध्ये समजा लाकूड पडून आहे 1-2 महिन्यापासून, खालून त्याला कशी उधळी लागते, तशी भटोबासांच्या अंगावर उधळी चढली होती, वाळवी चढली होती. तर तुम्ही विचार करा, मग आता भटोबासांना दुःख नाही होणार तर काय होणार? किती खडतर आयुष्य आहे भटोबासांचं. आणि पुन्हा स्वामींनी त्यांच्या खांद्यावर या प्रतिती पंथाची धुरा दिली. प्रतिती पंथ पुन्हा आता वाढवायचा आहे भटोबासांना. म्हणजे किती जबाबदाऱ्या त्यांनी सन्निधानामध्ये पेलल्या, असन्निधानामध्ये पण जबाबदाऱ्या पेलल्या. तर मला एवढंच सांगायचं, जीवन म्हटल्यानंतर खडतर परिश्रम आले, दुःख आले, त्यामध्ये सुखही येते, दुःखही येते. पूर्वीच्या काळामध्ये चित्रपटांमध्ये जे काही गीत असायचे, ते पण गीत काही भजनापेक्षा कमी नव्हते. एक फार जुनं गीत आहे, राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाव ढलती, आती है जाती है, दुख तो अपना साथी है. कधी वेळ मिळाला तर यूट्यूबवर सर्च करा, खूपच सुंदर गीत आहे. तुम्हाला प्रेरणा मिळेल जीवन कसं जगावं. दुःख आलं तरी गम मानू नये, सुख आलं तर हुरळून जाऊ नये. खूप सुंदर जीवन कसं जगावं या संदर्भामध्ये त्या गीतामध्ये त्या कवींनी माहिती दिलेली आहे. तर भटोबासांचं जीवन जसं खडतर आहे, त्याचप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा जास्त आपलं जीवन आपण खडतर मानलं पाहिजे. भटोबासांना देव पाहायला मिळाले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पाहायला मिळाले, श्री गोविंद प्रभू महाराज पाहायला मिळाले. भटोबासांना काही का असेना खडतर जीवन होतं, परंतु त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला, परमेश्वराचं सन्निधान मिळालं. आपल्याला तर काहीच नाही. आपण तर निव्वळ प्रपंचात सडत आहोत. संसारामध्ये हाडं उगाळून जरी लावले तरी काय मिळत आहे आपल्याला? काही रिटर्न्स मिळाले का आपल्याला? की खरंच आपल्याला आता शाश्वत सुख मिळणार आहे, परमेश्वराचं मोक्ष मिळणार आहे, असं काही झालंय का? आपण आपल्या प्रपंचाला हाडं उगाळून लावले म्हणून? नाही, कधीच नाही झालं, होणार पण नाही. आणि म्हणून आपण आपलं जीवन खडतर मानलं पाहिजे. आपण परमेश्वरासाठी दुःख केलं पाहिजे. भटोबासांपेक्षा आपलं जीवन खरंच खडतर आहे मानलं तर. आपण जर तसं परमेश्वराविषयी दुःख केलं तर खरंच आपलं जीवन खडतर आहे. आपल्याला देव पाहायलाही नाही मिळाले. आपण दुर्दैवी आहोत, आपण अभागी आहोत. आपल्यापेक्षा भटोबास कितीतरी दैववान, भाग्यवान म्हणावे लागतील. आणि आपण भटोबासांपेक्षा कितीतरी दुर्दैवी आहोत, अभागी आहोत असं म्हणावं लागेल. आणि एवढं असूनही आपल्याला जर फार अहंकार असेल, फार मनामध्ये असं वाटत असेल की मी फार मोठा माणूस आहे, गर्व असेल, तर अजूनही आपण दुर्दैवी ठरतो. मग जास्तच. एवढे मोठे दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखे परमेश्वर अवतार सोडून गेले आपल्याला. आपण जन्माला येणार आहोत म्हणून महाराष्ट्र सोडून गेले, देश सोडून गेले. तर आपण किती खराब आहोत याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे एका ठिकाणी, पोरे हो येथोनी तुमचे दोष बाहेरी घाली जती, तरी पोटी सुरी सो सो मराल. स्वामी स्वतः म्हणतात, अरे तुम्हाला जर तुमचे दोष सांगितले आम्ही पूर्वजन्मीचे, तर आता तुम्ही पोटामध्ये सुरी खुपसून घेऊन मरून जाल. पोटामध्ये सुऱ्या खुपसून घेणार तुम्ही, एवढे पापी आहात तुम्ही, असं देव म्हणतात. असे भक्तजनांना म्हटले होते देव, जे भक्तजन स्वामींच्या सन्निधानामध्ये होते. त्यांच्याकडे एवढे पाप होते. तर आपण किती पाप जोडले असतील
हे तर आपण विचारही करू शकत नाही. आणि म्हणून गर्व मठारा सोडून द्या, देवधर्म चांगला करा. कितीही हाडं उगाळून लावले प्रपंचाला, कितीही रक्ताचं पाणी केलं तुम्ही प्रपंचासाठी, काही तुम्हाला बेनिफिट मिळणार नाहीत, काही तुमचा फायदा नाही. उलट जास्तीचं तुम्हाला दुःखच मिळणार आहे. आणि म्हणून परमेश्वर बसलेत आनंद द्यायला तुम्हाला, तर परमेश्वराचा मार्ग धरा. बस झाला आता. जेवढं आयुष्य तुम्ही प्रपंचामध्ये खर्ची केलं, तुमचे कामं आटपले असतील, तर आता बस करा. काहीतरी देवाधर्माच्या कामाला लागा. हेच तुमच्या सोबत येणार आहे. जेवढे प्रपंचाला तुम्ही हाडं उगाळून लावले, त्याच्या मानाने तुम्ही 25% जरी हाडं उगाळले परमेश्वरासाठी आताच्या जन्मामध्ये, तर पुढच्या जन्मामध्ये देव तुम्हाला नक्कीच मोक्ष देतील. ही काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु तेवढे परिश्रम देवासाठी पण घेतले पाहिजे तुम्ही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 653. पुनरुपी सारंग पंडिता भेटी. स्वामींची आणि सारंग पंडितांची पुन्हा भेट झाली. गोसावी घाटाचा माथाहुनी प्रतले, मग प्रतेस्थानासी बीजे केले, तिये दिसी सोमवारी आणि सूर्यपर्व. चरित्रकार म्हणतात, स्वामी घाट माथ्यावरून परत आले पैठण नगरीकडे, आणि ज्या दिवशी स्वामी पैठण नगरीमध्ये आले त्या दिवशी सोमवारी होती, म्हणजे सोमवती अमावस्या होती. सोमवती अमावस्या कशाला म्हणतात? सोमवार आहे आणि त्या दिवशी अमावस्या आहे. सोमवारच्या दिवशी अमावस्येचा भरकाळ आहे. त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात, कारण अमावस्याही आहे आणि सोमवारही आहे, तर त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. आणि 800 वर्षापूर्वी सोमवती अमावस्येला सोमवारी असं म्हणायचे. त्याचबरोबर चरित्रकार म्हणतात सूर्यपर्व पण होतं, म्हणजे सूर्यग्रहणही होतं. गोसावी लोणार खांडीओनी प्रयाग खांडी निघाले, तो पहिला कडोनी सारंग पंडित येताती. स्वामी लोणार खांडीहून प्रयाग खांडीकडे निघालेले आहेत, तेव्हा पलीकडून सारंग पंडित येत होते. गोसाविया ते देखले आणि आडपालो केला. स्वामींना येताना पाहिलं आणि सारंग पंडितांनी आडवा कपडा लावला चेहऱ्यासमोर. स्वामी येताना पाहिलं आणि आड पडदा केला, आणि गोसावी पाचारिले. असा आड पडदा घेऊन सारंग पंडित चालले होते. स्वामींना न पाहिल्यासारखं केलं आणि निघाले. एवढं केल्यानंतर पण स्वामी त्यांना आवाज देतात, आणि गोसावी पाचारिले, हे काई गा पांड्या, या ते देखोनी आडपालव करोनी कैसे निघाले ती. स्वामी म्हणतात, हे काय पांड्या, आम्हाला पाहिलं आणि असा आडपडदा करून तुम्ही कुठे निघालात? नाजी देखिले नाही जी. सारंग पंडित म्हणतात, जी मी तुम्हाला पाहिलंच नाही आणि म्हणून निघालो होतो. गोसाव्यासी दंडवते घातलेसी चरणा लागले, जी केवेळी बीजे केले. मग सारंग पंडितांनी स्वामींना दंडवत घातले, पायाही पडले, आणि सारंग पंडित विचारतात की देवा तुम्ही कधी आलात? हे नव्हे आताची. सारंग पंडितांना देव म्हणतात की हे काय, आम्ही आताच आलोत. मग गोसावी अवघी व्यवस्था सांगितली. मग स्वामींनी सर्व व्यवस्था सांगितली. मग गोसावी आते विनविले, जी गोसावी आवारासी बीजे करावे, जी तव मी स्नान करून येईन जी. सारंग पंडित म्हणतात, जी तुम्ही घरी जा, मी तोपर्यंत स्नान करून येतो, कारण सोमवारी आहे, सूर्यपर्व आहे, तर काय जो विधी असतो स्नानादी कर्म करून मी येतोच घरी, तुम्ही समोर व्हा. मग स्नान करावे गेले. मग गोसावी बीजे केले. सारंग पंडित गेले आंघोळ करण्यासाठी, आणि मग देव त्यांच्या काय घरी गेले नाही, सरळ देव उत्तर पंथे निघून गेले. तव ते स्नान करून आले. मग सारंग पंडित स्नान करून आले. उमाईसा ते पुसले, गोसावी के असती. उमाईसांना सारंग पंडित विचारतात की देव कुठे आहेत? उमाईसी म्हणितले, कैसे गोसावी के असती. उमाईसा म्हणतात, कुठे आहेत गोसावी, आले नाही इकडे. सारंग पंडित म्हणितले, कैसे गोसावी के असती. मज गोसावी मगा भेटले. सारंग पंडित म्हणतात उमाईसाला, अरे असं काय विचारते तू, कोणते गोसावी आणि कुठे आहेत गोसावी? मला आता नदीवर जाताना देव भेटले होते, मी त्यांना म्हटलं घरी जाऊन. ही उमाईसा कोणती? सारंग पंडितांची पत्नी आहे ही, आणि दुसरी उमाईसा आहे ती भटोबासांची सख्खी बहीण आहे. या चरित्रामधली उमाईसा ही त्यांची पत्नी आहे सारंग पंडितांची. मज गोसावी मघा भेटले. मघा मला स्वामी भेटले होते. मी या म्हणितले, जी गोसावी आवारासी बीजे करावे, तो मी स्नान करून येईन. मी देवाला म्हटलं घरी जा तुम्ही, मी आंघोळ करून येतो. उमाईसी म्हणितले, आहा पापी हो गोसावी ते कैसे विसंबले ती. उमाईसा म्हणतात, काय पापी आहोत हो तुम्ही, देवाला कसे विसरून गेले तुम्ही? देव भेटल्यानंतर देवांना घरी आणायचं होतं, तर तुम्ही आंघोळीला गेले, किती पापी आहात तुम्ही, असं उमाईसा सारंग पंडितांना म्हणते. सवेची गोसावी ते घेऊन नयाची. सोबतच तुम्ही लगेच माघार फिरलं पाहिजे होतं आणि घरी आणून त्यांना बसवायला पाहिजे होतं. स्नाने विन तुमचे काही राहिले होते, आंघोळ जर केली नसती तर तुमचं काही अडलं असतं का?
मग उमायसी थोर दुःख केले. उमायसा खूप दुःख करायला लागते. ते दिवशी अन्न नाही उदक नाही तैसीची पाठी घातली. त्या दिवशी उमायसांनी जेवणही केलं नाही, जेवण तर सोडून द्या पाणीही पिलं नाही आणि तशीच उमायसा झोपी गेली. तर या लीळेमधून तुम्हाला काय समजलं की पैठण नगरीमध्ये सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ती म्हणजे उमायसा. सारंग पंडितांची पत्नी उमायसा, हिला खूप दुःख झालं. अक्षरशः तिनं अन्न सोडलं, पाणीही पिलं नाही. दिवसभर उपवाशी होती, रात्रीला तशीच झोपी गेली, पाणीही पिलं नाही. एवढी श्रद्धा होती स्वामींवर या उमायसाची, या सारंग पंडितांच्या पत्नीची. परंतु सारंग पंडित तसे नव्हते, श्रद्धा नव्हती. म्हणून तर सारंग पंडित म्हणतात स्वामींना, तुम्ही घरी जा, मी आंघोळ करून येतो. जर श्रद्धावान असता सारंग पंडित तर लगेच स्वामींना हाताला धरून घरी नेलं असतं सारंग पंडितांनी. परंतु तसं केलेलं नाही सारंग पंडितांनी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 654. विंझी चाट्या भेटी. स्वामींची आणि चाट्यांची भेट झालेली आहे विंझ डोंगराच्या घाटावर. गोसावी निमित्ते के उत्तरपंथी बीजे केले. स्वामींनी एकाच निमित्त करून उत्तरपंथी बीजे केलेला आहे. उत्तर दिशेला स्वामींचं मार्गक्रमण चालू आहे, प्रवास चालू आहे. विंझ या डोंगराचा घाट उचलले, मग गोसावी घाटाच्या माथ्यावरी ठाव ठिकू बीजे करिता ती. विंझ डोंगराचा घाट जो आहे तो घाट स्वामींनी चढलेला आहे. मग गोसावी घाटाच्या माथ्यावरी ठाव ठिकू बीजे करिता ती. घाटाच्या माथ्यावर आल्यावर सपाट रान लागलेला आहे आणि त्या सपाट रानावर देव चालत होते. तो गंगा तिवरीचे चाटे गुजराते कापड विकू गेले होते. तेव्हा गंगा तीरचे जे चाटे होते म्हणजे कपड्याचे व्यापारी, हे कपडे विकण्यासाठी गुजरातला गेले होते. ते भेटले. ते महादायसाचे भाचे होते. त्यामध्ये माथा भेटी झाली. त्या डोंगराच्या माथ्यावर भेट झाली स्वामींची आणि त्यांची. ती गोसावियावरी वार्ता ऐकली होती. स्वामींविषयी त्यांना सर्व वार्ता कळालेली होती. गोसावियासी दंडवते घातले, श्रीचरणा लागले, श्रीमूर्ती अवलोकित उभे राहिले. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले आणि स्वामींची श्रीमूर्ती अवलोकत ते उभे राहिले. तो गोसावियांची बरवी चांपेगोर श्रीमूर्ती श्रीकंठी फुलांची माळ ऐसे देखले मापुसले. जी जी आम्ही गोसावियावरी ऐसे ऐसे ऐकले ते साच जी. ते चाटे स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत उभे होते. स्वामींची श्रीमूर्ती कशी होती? स्वामींच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा होत्या. चांपेगौर अशी श्रीमूर्ती सुंदर दिसत होती. आणि मग ते चाटे विचारतात स्वामींना की तुमच्याविषयी आम्हाला अशा अशा काही गोष्टी ऐकायला आल्या, त्या खऱ्या आहेत का? सर्वज्ञ म्हणतील, ऐकी जे ते साच की देखी जे ते साच. स्वामी म्हणतात, जे ऐकलं ते खरं मानावं तुम्ही की जे पाहिलं ते खरं मानावं. चाटे म्हणतात, जे आपण पाहतो त्याला खरं म्हणावं. मग तीही पुसिले गोसावी येथे केले. मग चाटे म्हणतात, जीजी तुम्ही ऐकले कसं काय? भक्तजन देखो ना जी. भक्तजन दिसत नाहीत सोबत. सर्वज्ञ म्हणते, ती येणे विन जी आली असती. स्वामी म्हणतात, ते आमच्या विना जिवंत आहेत का? किंवा आपण असंही म्हणू शकतो की देव म्हणत आहेत की ते आमच्या विना जगले असतील का, असाही अर्थ होतो. त्या दिवशी तेथची राहिले. त्या दिवशी तिथेच देव थांबले. मग तीही गोसावी आती विनिले, जीजी आजी येथची राही जो जी. गोसावी विनवणी स्वीकारली. मग त्या चाट्यांनी विनंती केली की आता तुम्ही आमच्यासोबतच थांबा आजची रात्र. देव मान्य करतात त्यांची विनंती, थांबायला तयार होतात. गोसावी विनवणी स्वीकारली. अर्ध लुगडी गोसावी या खाली अंथुरली, अर्ध पांघरुविली. अर्ध लुगडं स्वामींना खाली बसायला टाकलं, अर्ध अंगावर टाकलं. चाटा म्हणतले, जी जी गोसावियाचे भक्तजन गोसाविया ती पुसती तरी काय सांगावे जी. मग चाटे म्हणतात, जी जी आम्ही गंगातीरला गेल्यावर तुमचे भक्तजन मिळतील आम्हाला, तर आम्ही त्यांना काय सांगावं? सर्वज्ञ म्हणतले, हे पुसत होते हे सांगावे. स्वामी म्हणतात, आम्ही विचारत होतो असं सांगा. जी जी म्हणून श्रीचरणा लागले, गंगातीरासी आले. ते चाटे ठीक आहे म्हणतात आणि निघतात. आणि मग ते गंगातीरला आले. भक्तजना पुढे सांगितले. भक्तजनांना सांगितलं, गोसावी तुम्हासी निरोप सांगितला असे. चाटे म्हणतात, स्वामींनी तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे. ती येणे विन अजे आली असती आणि हे पुसत होते ऐसे सांगावे. आमचे भक्तजन आमच्याशिवाय जिवंत आहेत का, असंही विचारलं देवाने आणि तुमची चौकशीही केली. असा निरोप त्या चाट्यांनी म्हणजेच त्या कपड्याच्या व्यापाऱ्यांनी भक्तजनांना दिला. काही पाठभेदामध्ये वेगळी माहिती आलेली आहे. वेगळ्या पाठानुसार वेगळी माहिती ती अशी आहे की स्वामी परमेश्वरपूरला गेले, म्हणजे रुद्धपूरला गेले. तिथे रामनायक नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या घरी महादेव राजा जन्माला आला होता आणि त्याला स्वामींनी दर्शन दिलं, कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि मग देव उत्तरपंथी गेले, असाही पाठभेद आहे. दुसरा पाठभेद आहे, स्वामी परमेश्वरपुराला गेले. बेल्लोर मार्गी जे गवळणीसी खेळू नावाचं स्थान आहे, तिथे एक वडाचं झाड होतं. तिथे श्रीप्रभू महाराज लीळा करत होते, क्रीडा करत होते. तिथे स्वामी गेले. तिथे स्वामींनी श्रीप्रभू महाराजांना आलिंगन दिलं
दोन्ही देवांनी एकूण एकाला आलिंगन दिलं आणि श्री प्रभू महाराज स्वामींना म्हणतात, आओ मेला जाय जाय म्हणे आणि तैसीची गोसावी विजय केले. श्री प्रभू महाराज स्वामींना म्हणतात, आता तुम्ही जा, आणि मग स्वामी तिथून निघून गेले. आणि ही लीळा घडल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आणि श्री गोविंदप्रभू महाराजांची भेट वगैरे झाल्यानंतर, स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर भटोबासांना अवस्था वगैरे प्रगटणे, हे जे प्रसंग आलेले आहेत ते नंतर घडलेले आहेत असं चरित्रकार म्हणतात. हा जो चाटियांचा प्रसंग आहे या संदर्भामध्ये पण पाठभेदानुसार वेगळी माहिती आहे. पाठभेदानुसार असं आलेलं आहे की ते जे चाटे होते ज्यांच्यासोबत स्वामी मुक्कामी थांबले, त्यांनी काय केलं, स्वामींना दोघांच्या मध्ये झोपवलं. त्यांना असं वाटलं रात्रभर तर स्वामी आपल्यासोबत आहेतच, स्वामी आपल्याला झोपेतच सोडून जायला नको, म्हणून दोघांच्या मध्ये स्वामींना त्यांनी झोपवलेलं होतं. आणि त्यांना असं वाटलं होतं सकाळी उठलं की आपण आग्रह करूया स्वामींना की काही असो तुम्ही परत आमच्या सोबत चला, आम्हाला सोडून जाऊ नका. त्या चाट्यांचंही म्हणणं होतं की स्वामींनी आपल्याला सोडून गेलं नाही पाहिजे, आपण स्वामींना सकाळी उठल्यानंतर स्वामींना सोबतच घेऊन जाऊ, रडू पडू, स्वामींच्या समोर साष्टांग दंडवत घालू, आडवं पडू, जे करायचं ते करू. परंतु त्यांना असं वाटत होतं आपण स्वामींना परत गंगा तीरला नेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वामींना स्वतःच्या तंबूमध्येच झोपवलं. आणि त्यांना असं वाटलं सकाळी उठलं की आपण स्वामींना सोबतच घेऊन जाऊ, त्यासाठी आपल्याला काय प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे ते करू, परंतु स्वामींना आपण सोडून जाऊ नये. परंतु झालं असं, पाठभेदानुसार चरित्रकार म्हणतात की स्वामींनी त्यांना रात्री झोपेमध्ये तसंच सोडलं आणि देव निघून गेले. स्वामींची जर इच्छाच असेल उत्तरपंथे जाण्याची तर कोण त्यांना थांबवू शकते. त्यांना अशी झोप लागून गेली गाढ की स्वामी कधी निघून गेले हेही त्यांना समजलं नाही. देवाची प्रवृत्ती होती, त्यांनी प्रयत्न केला करायचा स्वामींना परत नेण्यासाठी, परंतु तो प्रयत्न काय कामाला आला नाही, प्रयत्न काय यशस्वी झाला नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 655. उजनीये अवस्थान. उजनी म्हणजे उज्जैनला स्वामींचं अवस्थान आहे. गोसावी उजनीये विजय केले. स्वामी उजनी म्हणजेच उज्जैनला गेले. तेथे गोसावी अशी जीवोद्धरणाची प्रवृत्ती झाली. तिथे स्वामींची जीवोद्धार कार्य करण्याची प्रवृत्ती झाली. तव गंगा तिवरीचे चाटे उजनीयेसी कापड घेओ जाती. गंगा तीरचे जे चाटे म्हणजे कपड्याचे व्यापारी होते ते उज्जैनला जायचे कापड घेण्यासाठी. तीही गोसावी ते मलेसामध्ये राज्य करिता देखिले. आता तुम्ही थोडं विचार करा, मी ज्याप्रमाणे कालच्या चरित्रामध्ये, कालच्या ज्ञानसत्रामध्ये म्लेच्छ या शब्दाचा अर्थ सांगितला, तो अर्थ इथे आपल्याला खरा ठरत असताना दिसतो. हे गंगातीरचे कपड्याचे व्यापारी गेलेले आहेत उज्जैनला कपडा खरेदी करण्यासाठी. आता तुम्ही थोडा विचार करा, उज्जैन कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि हे कपड्याचे व्यापारी गेलेले आहेत उज्जैनला कपडा खरेदी करण्यासाठी. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची सरहद्द लागलेली आहे, म्हणजे दोन्ही राज्य जवळ आहेत. मध्य प्रदेशची बाउंड्री आपल्या महाराष्ट्राला लागूनच आहे. मध्य प्रदेशात गेलं की उज्जैन आहे. आता मध्ये कुठे म्लेच्छ देश आला सांगा तुम्हीच, आहे का? जर आपण म्हटलं की मुसलमानांचा देश, म्लेच्छ म्हणजे मुसलमानाचा देश, जर आपण असा अर्थ गृहीत धरला जे मार्ग परंपरेनुसार अर्थ आहे, तर तुम्ही विचार करा, स्वामी उत्तरपंथे गेले त्यावेळेस कुठे इथं राज्य होतं मुसलमानांचं? त्या उज्जैनमध्ये कुठे मुसलमान होते? नव्हते मुसलमान, सर्व हिंदूच होते. मग हे चरित्रकार कसे म्हणतात की मलेसामध्ये राज्यकरिता देखील? तर म्लेच्छ या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांनी धर्म सोडला, हिंदू धर्माचे आहेत परंतु ते धर्माला मानत नाहीत, लोकांना त्रास देतात, क्रोध करतात, नको नको ते व्यसन करतात, असे जे लोक आहेत त्यांना म्लेच्छ म्हटलेलं आहे. आणि असे लोक त्या भागात असतील. धर्म सोडून आचरण करणारे लोक आपण पाहू शकतो. आताचे सो कॉल्ड जे प्रोग्रेसिव्ह लोक आहेत त्यांना आपण म्लेच्छ म्हणू शकतो. तथाकथित पुरोगामी जे आता फार विरुद्ध लावतात स्वतःला, आम्ही पुरोगामी आहोत आणि देवाधर्माला शिव्या घालतात, या लोकांना पण आपण म्लेच्छ म्हणू शकतो. तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल असं की अरे हे देवधर्म वगैरे काही नसते, थोतान वगैरे म्हणणारे जे लोक असतील त्यांना आपण म्लेच्छ म्हणू शकतो. हा सरळ अर्थ आहे म्लेच्छ या शब्दाचा. काल मी तुम्हाला एक संस्कृतचा श्लोक सांगितलेलाच आहे म्लेच्छ कोणाला म्हणावं. ते श्लोक पुन्हा एकदा सांगतो. त्यक्तस्व धर्माचरणा निगृहणा परपीडकः चंडाश्च हिंसका नित्यम म्लेच्छास्ते ह्य विवेकिन. म्हणजे ज्याने स्वतःच्या धर्माचं आचरण करणं सोडलं, जो निर्घृण आहे, जो परपीडक आहे, लोकांना त्रास देणारा आहे, जो सदा सर्वदा क्रोध करत असतो, जो हिंसक आहे, अशा लोकांना म्लेच्छ म्हणावं. जो विवेकहीन आहे तोही म्लेच्छ आहे, असं या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग तुमच्या घरी जर कोणी हिंसक असेल, जास्तच क्रोध करणारा असेल, काही धर्माचं आचरण करत नाही, दुसऱ्यांना त्रास द्यायला त्याला आवडते, स्वतःच्या आई वडिलांना त्रास द्यायला आवडते, विवेकहीन आहे, असा तुमच्या घरचा जरी सदस्य असेल तरी तो म्लेच्छ आहे.
या संस्कृत श्लोकामधून आपल्याला हाच अर्थ दिसतो. जे कोणी नॉनव्हेज खाणारे आहेत, आता आपले बरेच हिंदू लोक आहेत, मुसलमानांच्या हॉटेलमध्ये जाऊन खातात बिर्याणी वगैरे, नॉनव्हेज बिर्याणी असे ते खात बसतात. बरं, त्या बिर्याणीमध्ये काय खरंच ते जे लोक म्हणतात त्याप्रमाणे शेळी किंवा दुसऱ्या इतर प्राण्याचा असते का मांस? नाही. ते लोक मुद्दामून हिंदूंचा धर्म वाटवण्यासाठी गोमांस टाकतात त्यामध्ये, आणि जो हे अन्न ग्रहण करतो तो हिंदू धर्माचा राहिला नाही, तो सनातन धर्माचा राहिला नाही, तो महानुभाव पंथाचाही राहिला नाही, तो सरळ म्लेच्छ झालेला आहे. धर्मविहीन झाला तो व्यक्ती म्लेच्छ आहे. विवेकहीन, धर्महीन, सर्व दोषाचा पुतळा जो आहे तो विवेकहीन असा पुरुष म्लेच्छ आहे. आणि म्हणून इथे चरित्रकार म्हणतात, उज्जैन भागामध्ये जे म्लेच्छ होते तिथेच त्यांना देव दिसले. कोणाला? या चाट्यांना, जे उज्जैनला कापड खरेदी करण्यासाठी गेले होते. आणि ज्यावेळेस ही लीळा घडलेली आहे त्यावेळेस मुसलमानांचं आक्रमण अफगाणिस्तान तिकडे चालू होतं असं आपण म्हणू शकतो. परंतु इकडे मध्य प्रदेश, महाराष्ट्र इकडे तसं काहीही आक्रमण मुसलमानांचं नव्हतं. मुसलमानांचं बी ही इकडे नव्हतं. औषधालाही मुसलमान नव्हता शब्द. इकडे मुसलमान शब्द नव्हता तर मुसलमान कुठले यायचे? त्यामुळे आपण थोडा सारासार विचार केला पाहिजे कधी पण कोणत्याही अर्थावर भरोसा करण्या अगोदर. तर देव उज्जैनला गेले, तिथे जीवोद्धार करण्याची प्रवृत्ती झाली, तिथे गंगातीरचे काही चाटे मिळाले देवाला, आणि स्वामी मलैसामध्ये राज्य करिता देखील, म्हणजे म्लेच्छ लोकांमध्ये राज्य करत आहेत असं त्यांना दिसलं. गोसावी भेटले म्हणून भक्तजना पुढे सांगितले. चाटे पुन्हा गंगातीरला आले, भक्तजनांना सांगितलं की आम्हाला देव भेटले. उजनी गोसावी देखले, उजनीला आम्ही देवाला पाहिलं म्हणून भक्तजनी म्हणितले, भटो आम्ही गोसाव्यापाशी जाऊ. मग भक्तजन म्हणतात भटोबासांना की आम्ही आता देवापाशी जाणार. भटी म्हणितले, हंगा तुम्ही जाओ म्हणा, मा मज काही न वचवे. भटोबास म्हणतात, अरे तुम्हाला जावंसं वाटत आहे काय? मला जावंसं वाटत नाही का? तुम्ही भक्त आहात आणि मी भक्त नाही का? मला पण जावंसं वाटते. पिसिया पिंपळू दुरी, पिशा लोकांना काय पिंपळात झाड दूर असते का? काही माझी असतं उजनीये न वचवे, काय माझ्याकडून उजनीपर्यंत प्रवास केला जात नाही का? मी पण उजनीपर्यंत प्रवास करू शकतो, देवापाशी जाऊ शकतो. परी गोसावी मातेवर जिले, परंतु देवाने सांगितलं बिलकुल यायचं नाही. सर्वज्ञ म्हटले, वानर्या नव्या भेटी मा आता तरी उजनीये गेलो तरी काही गोसाव्यासी भेटी होती. मग भटोबास म्हणतात की देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की आता नव्या संबंध, आता काय देवाची भेट होणार नाही. आपण उज्जैनला जरी गेलो तरी उज्जैनला आपल्याला देव भेट देणार नाहीत. ते तरी ब्रह्मवाचा, अहो ब्रह्मवाचा आहे स्वामींनी सांगितली म्हणजे ते खरीच होणार. देव आपल्याला भेटणार नाहीत. आता मा आता उजनीये जाऊन काय करू गा? आता मी उजनीला जाऊन काय करू? मग थोर दुःख झाले, खूप दुःख झालं भटोबासांना. मग भटोबासी म्हणितले, मग भटोबास म्हणतात आता असन्निधानी सर्वज्ञ म्हणितले ते करावे. भटोबास म्हणतात असन्निधानामध्ये देवाने जे धर्माचरण करायला सांगितलं ते आपण करायला पाहिजे. आणि खडविद दुःख जो करील तयासी गोसावी भेटती. आणि भटोबास म्हणतात जो व्यक्ती षडविद म्हणजे 6 प्रकारे दुःख करेल परमेश्वरासाठी त्यालाच देव भेटतील. षडविद दुःख कोणते? निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ, हे चतुर्विध दुःख झाले. आणि 5वं दुःख आहे नित्यविधीमध्ये दुःख करणे आणि निमित्तविधीमध्ये पण देवासाठी दुःख करणे. नित्यविधी निमित्तविधीमध्ये पण दुःख करणे, हे 2 प्रकारचे दुःख. तर असे 6 प्रकारचे खडविद दुःख जो करतो त्याला देव भेटतील असं भटोबास म्हणतात. बेलोपूर चरित्रे उत्तरार्ध चरित्रे समाप्त. बेलोपूर चरित्र इथे संपलेले आहेत, उत्तरार्ध चरित्र पण संपलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या मनामध्ये नक्कीच दुःख आलं असेल, दुःख वाटलं असेल की देव अशा प्रकारे आपल्याला सोडून गेले. भटोबासांना किती दुःख झालं. आणि तुमच्या मनामध्ये स्वामी उत्तरपंथी निघून गेले आणि असंच दुःख राहू नये म्हणून मी मुद्दामून 151 अज्ञात चरित्र हे मागेच ठेवलेले आहेत. उद्यापासून तुम्हाला अज्ञात चरित्र ऐकायला मिळणार आहेत. 151 चरित्र अजून बाकी आहेत. काही अजून स्वामींचे चरित्र आपण श्रवण करणार आहोत. अजून काही स्वामींच्या लीळेंचा आनंद आपण घेणार आहोत. दुःख तर तुमच्याही मनात आहे, माझ्याही मनात आहे. परंतु स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जो आचरण करतो त्यालाच देव फक्त भक्त म्हणतात. नुसतंच दुःख करत बसले आणि घर सोडलं नाही तर देव त्याला काय म्हणतील? हा खराच माझा अनुसरलेला भक्त आहे असं म्हणतील का? नाही. देवाचा खरा भक्त म्हणजे अनुसरलेला भक्त. तर नुसतंच दुःख करत बसण्यात फायदा नाही, तर दुःख केल्यानंतर आपण देवासाठी अनुसरलो पाहिजे, तर त्या दुःख करण्याचा आपल्याला 100% फायदा मिळतो. आणि म्हणून संन्यास घेतल्यानंतर जो दुःख करतो तो या पृथ्वी तलावरचा रत्न आहे असं आपण म्हणू शकतो. तो व्यक्ती म्हणजे पृथ्वी तलावरील रत्न आहे. परमेश्वराच्या विरह दुःखामध्ये जो डोळ्यातून अश्रू गाळतो, 2 जरी अश्रू त्याच्या डोळ्यातून पडले तर या पृथ्वी तलावर सर्वात अनमोल रत्न आहेत ते 2 अश्रू असं मी म्हणेल. कारण त्या 2 अश्रूमुळे तुमचं एवढं मोठं काम होणार आहे. तुम्ही अरबो खरबो रुपये जरी खर्च केले तरीही ते काम होऊ शकणार नाही. परंतु ईश्वराच्या विरह दुःखामध्ये 2 अश्रू निघाले तर ते 2 अश्रू तुमचं एवढं काम करणार आहेत की
दुःखाच्या पापाच्या राशीच्या राशी नासून टाकणार आहेत आणि पापाच्या राशी तुमच्या अरबो खरबो रुपयेही नासू शकणार नाहीत. हे 2 अश्रू तुमच्या डोळ्यातले देवाच्या विरह दुःखामध्ये जे अश्रू निघतात ते 2 अश्रू तुमचं एवढं काम करतील की पापाच्या राशीच्या राशी नासून टाकतील ते अश्रू. आणि असा दुःख करणारा व्यक्ती, असा दुःख करणारा अनुसरलेला पुरुष हा या पृथ्वी तलावरील रत्न आहे असं मी इथे म्हणेन. तर असो, उत्तरार्ध इथे समाप्त झालेला आहे. प्रत्येकाच्याच मनामध्ये हुरहुरी आहे, दुःख आहे, परंतु हे दुःख असंच पीत पीत आपल्याला लवकरात लवकर संसाराचा त्याग करून अनुसरण घ्यायचं आहे. देवाला विनंती करा की हे देवा परमेश्वरा, मला अनुसरण घडवू द्या लवकर, तुमच्या पदरात पडू द्या मला लवकर, अशी देवाला विनंती करा. तरच त्या दुःखाचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. ईश्वराच्या दुःखाचाही फायदा असतो. किती विशेषता आहे परमेश्वराची बघा तुम्ही. तर असा हा फायदा आपण घेतला पाहिजे, आपलं हित केलं पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही सर्व दर्शकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या उपक्रमाला आणि त्यामुळे आपण आज एवढा मोठा या लीळाचरित्र ग्रंथाचा टप्पा गाठलेला आहे. फार मोठा पल्ला होता हा आणि तो पल्ला आज आपण गाठलेला आहे. एक माइलस्टोन आपण इथे प्रस्थापित केलेला आहे. आपल्या चॅनलवर जवळजवळ लीळाचरित्र या ग्रंथातील आतापर्यंत 1247 लीळा अपलोड झालेल्या आहेत आणि तुम्ही सर्वांनी 1247 लीळा ऐकलेल्या आहेत. या लीळाचरित्र ग्रंथातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन्ही भाग मिळून एवढी लीळेंची संख्या होते 1247. त्याचबरोबर मागच्या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र लावलं होतं. त्या चरित्रामध्ये आपण 64 लीळा श्रीकृष्ण महाराजांच्या ऐकलेल्या आहेत. हे श्रीकृष्ण चरित्र लीळाचरित्र या ग्रंथामधीलच होतं. तर बरेच चरित्र तुम्ही सर्वांनी ऐकलेले आहेत. तुम्ही जो प्रतिसाद दिला, तुम्ही जे या चॅनलविषयी आवडी दाखवली, त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आज हे सर्व एक अशक्यप्राय अशी गोष्ट होती ती शक्य झालेली आहे. तर आजच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न आहे, या पृथ्वी तलावरील सर्वात अनमोल रत्न कोण आहे आणि परमेश्वराच्या विरह दुःखामध्ये जे आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात त्याचं काय महत्त्व, त्याचा आपल्याला काय फायदा होतो? असे हे आजच्या ज्ञानसत्रातील 2 प्रश्न आहेत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काजळी पडणे म्हणजे काय आणि म्लेंछ म्हणजे कोण? काजळी पडणे म्हणजे ज्याप्रमाणे आपण दिवा लावला एखाद्या छोट्याशा देवळीमध्ये, त्या दिव्याच्या ज्योतीमधून जे काही काजळी निघते आणि वर त्या देवळीमध्ये लागते आणि एके दिवशी ती काजळी जमून जमून एकदम त्या दिव्यावर पडते आणि दिवा विझून जातो, त्याला म्हणतात काजळी पडणे. हे उदाहरण कशासाठी दिलं? जर आपण रडत राहिलो तर एक दिवस असा येईल की आपली जी स्मृती आहे ते नष्ट होऊन जाईल, स्मृती भ्रंश होऊन जाईल, काही आठवणार नाही, देव आठवणार नाही, धर्म आठवणार नाही, स्मरण आठवणार नाही. आणि म्हणून रडायचं देवासाठी, पण त्यासाठीही काही लिमिट्स असतात. तर कोणत्याही गोष्टी प्रमाणात करा असं देवाला आपल्याला इथे सांगायचं आहे. आणि म्लेंछ म्हणजे कोण? तर म्लेंछ म्हणजे जे 4 वर्णाच्या पलीकडचे आहेत, धर्माला मानत नाहीत आणि हिंसक आहेत, परपीडक आहेत, दुसऱ्यांना पीडा देणारे आहेत, निर्घृण आहेत, स्वतःच्या धर्माचं आचरण करत नाहीत, नाव बोटं ठेवतात देवा धर्माला, विवेकहीन आहेत, त्यांना म्लेच्छ म्हणावं. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: निर्मलाताई फिरके, आरतीताई कदम, संध्याताई पाटील, पुष्पाताई धनवटे, विजयजी कदम, कमलताई टोणपे, सुलभाताई देशमुख, प्रभाकरजी मुंगल, माधुरीताई भोपळे, राजूजी वैद्य, प्रमिलाताई राजपूत, भूपाळजी साळवे, देवानंदजी काकडे, राजश्रीताई वर्देकर, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, विश्वासजी गोरे, ज्ञानेश्वरजी महाजन, निवृत्तीजी खाडे, लताताई चिपळे, संध्याताई सुरेश, विशालजी उके, मुकेशजी भुयार, शालिनीताई राऊत, प्रकाशजी भडाळे, डॉक्टर सतीशजी उरे, योजनाताई भरते, संतोषजी रासकर, राजश्रीताई माने, प्रज्वलजी मेंगे, स्नेहाताई पाटील, विनोदजी खंदारे, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, मालतीताई वांगे, दुर्गाताई भावे, सुरेशजी केके, जिजाताई पाबळे, प्रकाशजी साठे, सुजाताताई पाटील, अच्युतरावजी आडवे, राजारामजी भागवत, शोभाताई कासार, ताराम अशुपटाईत या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरे दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये महात्म्या गुरुभक्ती अनुवादू, अज्ञात लीळेमधील
आपण महात्म्या गुरुभक्ती अनुवादू हे चरित्र उद्या पाहणार आहोत. वसो जैतानुवादू हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तथा वोश्री निराकरण तथा भोग सेवे स्मरणाभाव कथन असे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत